आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांसाठी होम टू होम प्रचार सुरू आहे। गेल्या 3-4 दिवसापासून या पद्धतीने ज्या नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या जात आहेत किंवा कॉर्नर बैठका घेतल्या जातात त्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद या भागातून मिळतोय। एकतर विनायकदादा कोंड्याल या भागाचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जातात। खूप आधीपासून म्हणजे आजूबाजूच्या परिसराच्या आधी त्यांनी या भागात ड्रेनेज लाईन आणली, पाण्याची पाईपलाईन आणली, गल्लीबोळातले सगळे रस्ते केले आणि त्यातून आता 1 वर्षापूर्वी आमदार म्हणून निवडून आलेले देवेंद्रदादा कोठे यांनी या प्रभागामध्ये प्रचंड असा निधी दिलेला आहे। 15 कोटीचा निधी या भागात दिलाय। या विकास कामांमुळे लोक खुश आहेत। आता होम टू होम जाताना सुद्धा आम्हाला लक्षात येतंय की सुरुवातीला लोक कोण आला असं म्हणून बघतायत, पण जेव्हा विनायकदादांचा चेहरा समोर दिसतोय, नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमलताना दिसतं आणि दादा तुम्ही आमच्याकडे यायची गरज नाही, आमचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे असं हक्काने नागरिक बोलतायत। आणि त्याच वेळेस विनायकदादाला पण प्रत्येक घरातली नावं माहित आहेत, हे विशेषत्वानं इथं सांगावंसं वाटतं। आत्ताच एका मावशीला ते विचारत होते, गिरीश नाहीत का घरी, त्यांना सांगा मी येऊन गेलो, मामा नाहीत का घरी। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरातल्या माणसाशी त्यांचा जो ऋणानुबंध जोडलाय त्या जोरावर आणि देवेंद्रदादा आणि विनायकदादांनी मिळून केलेल्या विकास कामांच्या जोरावर इथले चारही उमेदवार विनायकदादा कोंड्याल, सारिकाताई खजुर्गी, अर्चनाताई वडनाल आणि आमचे सिद्धेश्वरजी कमटम हे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि जसा मतांचा आशीर्वाद या भागातले नागरिक देतील, आम्हा सगळ्या नागरिकांना अपेक्षा आहे की या भागाला मोठं पद महानगरपालिकेतलं हमखास मिळेल। त्यासाठी आम्ही देवेंद्रदादांकडे नक्की आग्रह करू, हेही या निमित्तानं सांगतो।